नमस्कार मित्रांनो, मी विलास उपासे माहिती कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये काही वॅकन्सीज आहेत, काही जागा आहेत। त्या जागेची बद्दल आपण माहिती आज घेणार आहोत। नेमकं पात्रता काय असणार आहे, त्यांचा एज क्रायटेरिया काय आहे, त्यासोबतच त्या पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी किती असणार आहे, फॉर्म नेमका कसा आणि कुठे भरायचा याची सविस्तर आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका। चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, स्क्रीनवरती दिसते तुम्हाला ही लिंक, तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये ओपन करून घ्यायची आहे। ही लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही लिंक जशाच तशी ओपन करून घ्या। त्यानंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्यानंतर तुम्ही खाली थोडं स्क्रोल केला तर तुम्हाला इथे दोन गोष्टी दिसतील, अप्लाय ऑनलाईन आणि डाउनलोड ॲडव्हर्टाइजमेंट। ॲडव्हर्टाइजमेंट करून घ्या। यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड केल्यानंतर सर्व डिटेल्स दिलेले आहेत, त्या सर्व डिटेल्स व्यवस्थित वाचून घ्या। जसं की मी आता डाउनलोड केलं आहे, ती मी डायरेक्ट ओपन करतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व डिटेल्स बघायला मिळणार आहेत। रिक्रुटमेंट ऑफ वॅकन्सीज इन स्केल 3, 5, 6 आणि 7 या पोस्टसाठी वॅकन्सीज असणार आहेत। याची सुरुवात झालेली आहे फॉर्मची 10/1/2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 30/1/2025। तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया खालीप्रमाणे आहे। जर तुम्हाला तुम्ही इथे बघू शकताय पोस्ट, या 4 पोस्टसाठी वॅकन्सी आहेत, सिनियर मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर आणि सोबतच त्यांचा एज क्रायटेरिया दिलेला आहे। प्रत्येक वॅकन्सीनुसार, प्रत्येक जागेनुसार एज क्रायटेरिया वेगवेगळा दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केला तर यासाठी लागणारी जी काही फी आहे ती फी सुद्धा दिसणार आहे, तुम्हाला किती फी भरायची आहे नेमकं। तर इथे तुम्ही पाहू शकताय की SC, ST आणि PWD या प्रवर्गासाठी 150 रुपये असणार आहे आणि बाकीच्यांसाठी 750 रुपये असणार आहे। फी भरायच्या पूर्वी तुम्हाला तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे। जर एकदा फी भरल्यानंतर फी वापस येत नाही असं इथे लिहिण्यात आलेलं आहे। त्यामुळे फी भरायच्या पूर्वी म्हणजेच फॉर्म भरायच्या पूर्वी तुम्ही यामध्ये बसणार आहात का, तुमची पात्रता आहे का नाही ते सर्व एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं खाली आलात तुम्हाला तर याची ऑफिशियल वेबसाईट दिसणार आहे, ही पण तुम्ही इथून कॉपी पेस्ट करून पण तुम्ही ओपन करू शकता किंवा हीच लिंक माझ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझ्या व्हिडिओच्या दिलेली आहे। तर त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं आलात तर परत तुम्हाला या पेजवरती यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर ओके म्हणा। यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तुम्हाला मोबाईल आडवा करून ओपन करायचे, कारण उभ्या स्क्रीनमध्ये हा ओपन होणार नाही आहे। आडवा मोबाईल केल्यानंतर ओपन होईल। सर्वप्रथम राईट साईडला तुम्ही जर इथे पूर्वी कधी लॉग इन केला असाल या वेबसाईटवरती तर तुम्हाला तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आणि सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करून लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन दिसतंय, याच्यावरती तुम्हाला क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची, तुमची वैयक्तिक माहिती संपूर्ण भरायची आहे, नाव, आडनाव, तुमचं वडिलांचं नाव, सोबतच तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि ज्या काही डिटेल्स आहेत इथे सर्व एकदा व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत। आणि सर्व सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर शेवटला तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करून तुम्हाला ॲप्लिकेशन हे सबमिट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा तुम्हाला जवळपास इथे 5 ते 6 स्टेप्स भरायचे आहेत। 2, 3, 4, 5, 6 या पूर्ण स्टेप्स व्यवस्थित भरून इथे तुम्हाला दुसऱ्यामध्ये फोटो आणि सिग्नेचर, हे फोटो आणि सिग्नेचरची काय साईज आहे ही त्या ॲडव्हर्टाइजमध्ये दिलेली आहे, ती व्यवस्थित एकदा वाचून घ्या। ते तुम्हाला त्या साईजनुसार तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे। डिटेल्स तुमचे पर्सनल अजून एज्युकेशनल डिटेल्स असतील त्या डिटेल्स भरायचे आहेत। प्रिव्ह्यूमध्ये तुमचं जे काही डिटेल्स भरले तर तुम्हाला चेक करायचे आहेत। अपलोडमध्ये काही डॉक्युमेंट आहेत तुमचे रिलेटेड एज्युकेशन असतील, त्यानंतर तुम्हाला जे काही एक्सपिरियन्स असेल तो डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत आणि शेवटला तुम्हाला पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर, पेमेंट झाल्यानंतर जे काही सक्सेसचा मेसेज येईल, जे काही मेसेज येईल पेमेंट झाल्यानंतर, सबमिट झाल्यानंतर, तो मेसेज जो काही रजिस्ट्रेशन नंबर येईल तो सेव्ह करून ठेवा। यानंतर पुढचे जे काही अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, तोपर्यंत तुम्ही तो फॉर्म व्यवस्थित भरून घ्या। हा व्हिडिओ इतका महत्त्वपूर्ण आहे, तुमच्या जवळच्या मित्रांना, फ्रेंड्सना, फॅमिलीला, सर्वांना नक्की शेअर करा। सर्वांना याबद्दल अवेअर करा की या वॅकन्सीचं फॉर्म भरण्यासाठी मदत करा आणि अशाच नवनवीन अपडेटच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।